नमस्कार शेतकरी बांधवांनो, मी आहे मारुती जाधव आणि आपण पाहत आहात शास्त्रबद्ध शेती हा आपला आवडता युट्यूब चॅनल. शेतकरी बांधवांनो, मध्यंतरी मला व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड करता आले नाही, परंतु आज खऱ्या अर्थाने तुमच्यासाठी असा एक व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही एक शेतकरी म्हणून तुम्हाला या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून नक्कीच प्रेरणा मिळणार आहे. त्याचं कारण असं की आज आपल्यासोबत जे शेतकरी आहे ते फार युवा शेतकरी आहेत. अवघ्या 20 वर्षाच्या वयामध्ये त्याने चांगली शेती डेव्हलप केलेली आहे. स्वबळावर अशी ही शेती त्यांनी बहरवलेली आहे. जी काही व्हिडिओची पार्श्वभूमी आहे ते समजून घेण्यासाठी आपल्याला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही मित्रांनो. तर चला, जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी व्हिडिओला चालू करतो. तर आज आपल्यासोबत युवा शेतकरी आहेत. थोडक्यात त्यांचा परिचय मी तुम्हाला करून देतो. दादा नमस्कार. नमस्कार. थोडक्यात आपला परिचय या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यायचा आहे. माझे नाव समाधान केदू सवंद्रे, गावाचे नाव आंबेवणी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक. आता समाभाऊ, मला एक सांग की तुझं वय ऍक्च्युअल किती आहे? वय माझं ऍक्च्युअल आता 20 चालू आहे. 20 रनिंग चालू आहे. अच्छा. आणि शिक्षण? शिक्षण माझं वालं आता 12वी नंतर मी डिप्लोमा गेले, इलेक्ट्रिकल डिप्लोमा चालू आहे. अच्छा. खूप कमी वयात तू या शेती क्षेत्रामध्ये कसं काय आलास? कारण तुझं जे वय आहे ना ते शिक्षणाचं वय आहे हो. आणि अचानक तू यू टर्न घेऊन शेतीमध्ये आलास. माझ्याकडे वडिलांचं ऑपरेशन झालेलं आहे वालचं माझ्या, त्यामुळे मी शेतीकडे वळण्याचा हा प्रयत्न केलाय. मागील 5 ते 6 वर्षापासून मी या शेतीकडे वळलेलो आहे. आणि शेती करण्यामध्ये माझा उद्देश असा आहे की मी नवनवीन प्रकारचे प्रयोग करत राहतो याच्यामध्ये शेतीमध्ये. या वर्षी मी ही बलराम व्हरायटीची लागवड केलेली आहे. आणि लागवड केलेली तर असं याच्यातून का बाकीच्या शेतकऱ्यांना पण सांगणं आहे की नवनवीन प्रयोग केले पाहिजे. आणि व्हरायटी ही मी बलराम ही निवडलेली आहे. आणि याच्यामध्ये मला आहे ना आतापर्यंत 65 दिवसाचा प्लॉट झालाय. हा 65 दिवसाचा प्लॉट झालाय. तर पहिला तोडा हा 60 दिवसातच चालू झालेला होता. 60 दिवसामध्ये याच्यामध्ये पहिल्या खोड्याला एकरी 140 जाळी निघालेली आहे. आणि आता दुसऱ्या गोड्याला चालू आहे. तर आता दुसरा तोडा जो आहे तो आपण अजून पुरा काय होईल नाही राऊंड. पुढच्या आपल्या दुसऱ्या तोड्याला तर आपलं टार्गेट आहे का 500 ते 650 जाळीच्या आसपास टार्गेट निघणार. कारण की आम्ही काही आता खुडण्यावरूनच लक्षात आलंय की तेवढी जाळी निघणार. आतापर्यंत 650 जाळीच्या आसपास निघायला पाहिजे टार्गेट. तर ही पूर्ण शेती आज 20 वर्षाच्या वयातच समाधान भाऊ बघतात आणि चांगल्या पद्धतीने त्यांनी डेव्हलप केलेली आहे. खरं म्हणजे काय, तर पारंपरिक शेती न करता शास्त्रीय पद्धतीने ते शेती करताय. आता तुमच्याकडे जे काही क्षेत्र आहे ते एकूण क्षेत्र किती आहे? एकूण क्षेत्र आम्हाला ते 1.5 एकर आहे. अच्छा. हो. फक्त 1.5 एकर आहे. 1.5 एकर. आणि या 1.5 एकर मध्ये तुम्ही कोणते कोणते पिकं घेता? 1.5 एकर मध्ये सध्या आता सगळी तर मिरचीची. हो हो. मिरची झाल्यानंतर वेलवर्गीय पिकं घेतो. टॅमॅटो झालं, गिलक झालं, अच्छा. हे पिकं घेतो. म्हणजे तुम्ही सर्कल मध्ये चालता. हो. आज रोजी तुम्ही हे जे काही मिरची लागवड केलेली आहे तर ती पूर्ण बलरामच आहे. हो. आणि किती एकर वरती लागवड केलेली आहे? ही 1.5 एकर वरती लागवड केलेली आहे. म्हणजे जेवढं क्षेत्र आहे तेवढं तेवढं, लागवड हो. केली. शेडनेट तुम्ही कधीपासून टाकलेलं आहे? शेडनेट हे 3 ते 4 वर्ष झालेले. आणि हे किती वर्षापासून बलराम मिरची घेताय तुम्ही? हे 4 वर्ष झाले तसे. अच्छा. असा प्लॉट यापूर्वी सुद्धा बनलेला होता का? हो, बनलेला होता, पण मग एवढी डेव्हलपमेंट झालेली नव्हती. अच्छा. अवरेज मध्ये एवढी डेव्हलपमेंट होत नव्हती. आणि आता अवरेज मध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. आणि मार्केटमध्ये नेल्यानंतर तुम्हाला रेट काय मिळालेला आहे? पहिला खुडा आमचा 140 कॅरेट निघाले ते, तर त्याला 500 ते 550 रुपये रेट भेटलेला आहे आम्हाला. अच्छा. हो. आणि दुसरा खुडा? दुसरा खुडा जो आहे तो त्याला आता चालू येतो तर 400 ते 350 ह्या रेट मध्ये बदल चालू आहे आता सध्या. 400 ते 450. हो, 400 ते 450. रेट कमी झाले. हो, रेट थोडे कमी झाले. पूर्वी जे तू प्लॉट करत आलेला आहे त्याच्यामध्ये कशा पद्धतीने इम्प्रूव्हमेंट वाटते आणि काय वेगळेपणा वाटतो? प्लॉट या वर्षी लवकर चालू झालेला आहे. आणि अच्छा. दरवर्षी प्रमाणे प्लॉट 2-2.5 महिन्याचा व्हायचा, पण तेव्हा पहिली हार्वेस्टिंग व्हायची. या वर्षी 65 दिवसामध्ये दुसरी हार्वेस्टिंग चालू झालेली. ओके. हो. म्हणजे हार्वेस्टिंग पण लवकर झालेली हो. आहे आणि ॲव्हरेज पण जास्त मिळतो आहे. हो. मला समाधान भाऊ एक सांग की तू मागच्या 2-3 वर्षापासून हीच मिरची जे काही बलराम मिरची आहे ते करतो आहे. हो. त्याच्यामुळे तुला चांगल्या पद्धतीने अनुभव आलेला आहे. हो. परंतु यापूर्वी सुद्धा असा प्लॉट तयार झालेला आहे का?
हो, ह्यापूर्वी प्लॉट तयार व्हायचा, पण मग सेटिंगला प्रॉब्लेम येत होती आम्हाला. अच्छा. सेटिंग एवढ्या प्रमाणात होत नव्हती. ओके. मग यावर्षी असं काय वेगळं केलं की ज्यामुळे तुला सेटिंग आणि ॲव्हरेज चांगलं मिळतंय? तर तुमच्या मार्गदर्शनाखाली आपण ते पीके मोर इनोवा कॉल 0940 आणि किकॉन हे प्रोडक्ट टाकल्यानंतर चांगल्या दर्जाची म्हणजे सेटिंग झालेली दिसते. तर मी इथून मागे भरपूर स्प्रे मारलेले, पण मग मला पाहिजे तसा रिझल्ट काही भेटत नव्हता. तर पीके मोर इनोवा कॉल मध्ये आपल्याला चांगले रिझल्ट आलेले. खरं म्हणजे खूप कमी वयामध्ये शेती चालू केलेली असताना या ठिकाणी कमी वयातच त्यांनी पारंपरिक शेती, जसे की पारंपरिक पीक आहे ते वगळता त्यांनी काहीतरी वेगळेपणा करण्याचा प्रयत्न केला आणि आज चांगल्या पद्धतीने त्यांनी शेती डेव्हलप केली. स्वबळावरती त्यांचं कार्य चालू आहे, काम चालू आहे आणि नक्कीच इथून समोर त्यांना चांगलं यश मिळो, हे आपलं शास्त्रबद्ध शेतीच्या वतीने त्यांना आपण शुभेच्छा देऊ. आणि नक्कीच या ठिकाणी मी थांबतो. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.